नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा यामध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपल्याबरोबर डॉक्टर समीर दलवाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत. त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर समीर दलवाई, मी आपल्याकडे वळणार आहे. मला सांगा की अजितदादांच्या मनामध्ये लोकसभा निवडणुकांनंतर खरं तर पाठिंबा काढून घ्यायची इच्छा होती. त्यांना या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवायचं नव्हतं, निवडणुका तर लढवायच्याच नव्हत्या. पण त्यांची हा जो मनसुबा आहे तो काल त्यांनी पूर्ण केला. काल खऱ्या अर्थाने त्यांनी तो पूर्ण केला असं वाटतं का तुम्हाला? हॅलो, तुमचा प्रश्न मला ऐकू आला नाही, प्लीज रिपीट करता का? समीर दलवाई, अजितदादांच्या मनामध्ये जो पाठिंबा या सरकारचा काढून घ्यायचा होता तो पाठिंबा त्यांनी काल काढून घेतला. खरं तर हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या मनामध्ये होतं. तो त्यांचा मनसुबा काल पूर्ण झाला, कारण त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते स्वप्न त्यांचं पूर्ण होणार नव्हतं. तर ही भूमिका परत व्यक्तिकेंद्रित तुमचं हे राजकारण आहे असं वाटत नाही का तुम्हाला? कारण आपला आजचा विषयच तो आहे. डॉक्टर समीर दलवाई, मला वाटतं तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. श्रीमंत माने, मी तुमच्याकडे येतो, आपण त्यांच्याकडे परत एकदा जाऊ. ही अशाच पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती असं वाटत नाही का तुम्हाला? शिवसेनेची तीच भूमिका होती, पण याबद्दल तुमचं काय मत आहे? संजयजी, युती आणि आघाडी याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी झालेली आहे की ज्यावेळेला एकापेक्षा अधिक पक्ष, 2 पक्ष, 3 पक्ष, 4 पक्ष ज्यावेळेला निवडणूक लढण्यासाठी एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यातलं कुणाला मुख्यमंत्रीपद द्यायचं, कुणी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं, कुणी कुठलं खातं घ्यायचं याच्या संदर्भात लोकांचा फारसा काही त्याच्यामध्ये से नसतो किंवा त्यांना लोकांना काही घेणं देणं नसते. कारण लोक त्या कोॲलिशनला मतदान करत असतात. आणि त्यामुळं राष्ट्रवादीची ही सुद्धा भूमिका आता असं आहे की पूर्वीची चूक आम्हाला दुरुस्त करायची आहे. आमच्या जागा जास्त आल्यानंतर सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद दिलं असं ते ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला असं चूक दुरुस्त करणं हे तुमचा इंटरनल पार्ट आहे. याच्याशी लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. कारण मुख्यमंत्री हे एकदा कोॲलिशनला वोटिंग केल्यानंतर, राजू वाघमारे कदाचित याच्याशी या संदर्भात सहमत होतील, एकदा कोॲलिशनला तुमचं मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे की राष्ट्रवादीचा आहे हे काही याच्याशी लोकांनी काही घेणं देणं नाही आहे. असंच महायुतीमध्ये पण आहे. एकदा महायुतीनं जर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जर एकत्रित यश मिळवलेलं आहे तर मग विधानसभेच्या वेळेला या पद्धतीच्या महत्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाच्या का उफाळून याव्यात? कारण समोर यश दिसत असल्यानंतर मग त्या पदाच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली का? आणि मी परवाच्या पण डिस्कशन मध्ये सांगितलं होतं की 130 जागा ही भाजपची डेडलाईन का होती त्याचं कारण असं आहे की भाजपचा हायेस्ट स्कोर जो आहे तो 56% 1995चा आहे, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेनंतरचा. आणि त्यामुळे या राज्यात 288 जागांच्या राज्यामध्ये जर तुम्हाला मुख्यमंत्री पदावर क्लेम करायचं असेल तर यू शुड हॅव ऍटलीस्ट 75 MLAs. आणि मग ते श्रीमंत माने ते नरेंद्र मोदींच्या अजूनही ज्वरामध्ये आहेत, त्यांच्या लोकप्रिय लाटेवर अजूनही आरूढ झालेले आहेत. डॉक्टर समीर दलवाई आपल्याशी पुन्हा एकदा कनेक्ट झाले आहेत. समीरजी, मला सांगा, अजितदादांच्या मनामध्ये जे होतं, ज्यांना पाठिंबा लोकसभा निवडणुकीच्या नंतर काढून घ्यायचा होता, त्यांनी काल स्वाभिमानपणाचा आव आणून काल पाठिंबा काढून घेतला आणि पुन्हा एकदा ईर्ष्या दाखवली की खरंच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये मी पण होतो. हे तुम्हाला मान्य आहे? व्यक्तिकेंद्रित राजकारण काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, काय म्हणणं आहे तुमचं? प्रथम मला यायला इथे उशीर झाला त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा गेले 6 महिने आपण जे बघतोय, अगदी लोकसभेच्या इलेक्शन नंतर सुद्धा मला वाटत नाही असं काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलीही गोष्ट त्यांना एकत्र राहायची नाही असं दाखवली असेल असं मला वाटत नाही. आता सध्या गेल्या अगदी 3-4 दिवसात झालेल्या घडामोडी आपण बघत असताना एक प्रतिसाद जो अनएक्सपेक्टेड होता तो एखाद वेळी त्या ज्या एक्सपेक्टेशन मध्ये आम्हाला वाटत होतं की आमचा मित्र पक्ष आम्हाला सपोर्ट करेल ते न मिळाल्यामुळे आणि काही मागण्या आमच्या होत्या त्या रास्त आहेत आणि त्या मागण्या काही लपवलेल्या नव्हत्या आणि त्या मागण्या अगोदरपासूनच आम्ही मांडलेल्या होत्या. आणि गेली 15 वर्ष इलेक्शन लढत असताना त्याच्यानंतर जी आज जी मागणी होती की 144 सीट्स मिळायला पाहिजे आम्हाला आणि एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जो आग्रह होता हा अगोदर कधी झालेला नाही इतर राज्यात असं नाही. डॉक्टर समीर दलवाई, अजितदादांच्या मनामध्ये असं होतं की आपण स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मनामध्ये होतं आणि आपण आघाडी करायची म्हणून त्यांचे मनसुबे दाबले जात होते. काल ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले, म्हणजे महायुतीचा बिघाड झाला. महायुती तुटली म्हणून तुमची युती त्या ठिकाणी तुटली आणि खरा आनंदाच अजितदादांना झाला असेल. मला सांगा, हे व्यक्तिकेंद्रित राजकारण नव्हतं का? कारण व्यक्तिकेंद्रित राजकारण जर का नसेल तर कालचा निर्णय तुम्ही काल का घेतलात? 5 वर्ष तुम्ही संसार बरोबर केलात आणि आता घटस्फोट का घेतलात? का तुमचं जमत नाही? मग 5 वर्ष कसं जमवलं? पण युती तुटणं आणि कुठल्या व्यक्तीच्या बद्दल संबंध सांगताय तुम्ही, माझ्या लक्षात नाही. मला असं म्हणायचं तुमचा काल तुम्ही जेव्हा काल तुमची आघाडीमध्ये युती तोडली तुमची
आघाडीमध्ये हा निर्णय झाला, हा पूर्वीपासून तुमच्या मनामध्ये होता, हा व्यक्ती केंद्रित अशा पद्धतीची भूमिका होती. राज्यामध्ये व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी कुठली काँग्रेस व्यक्ती? पक्षाचे आमदार आहेत, हे अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे, पण पवार साहेबांच्या दबावामुळे आजपर्यंत हा निर्णय घेतला गेला नव्हता. मागच्या वेळेस पवार साहेबांमुळेच अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं, त्यांच्या मनामध्ये सुप्त इच्छा होती आणि परत एकदा व्यक्तिकेंद्रित राजकारण असल्यामुळेच हा निर्णय घेतला गेला. तुम्हाला नाही का वाटत? नाही, प्रथम तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या बद्दल बोलताय हे मला क्लिअर नाही, पण तुम्ही जे अजितदादांची जर अपेक्षा होती मुख्यमंत्री बनायची, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे अपेक्षा राखण्याचा, आणि जर त्यांच्या स्वबळावर ॲज नेते आहेत ते, त्यांना जर वाटत असेल आणि आम्हाला जर ते वाटत असेल की ते त्याचे दावेदार आहे, तर त्याच्यात काहीच चुकीचं नाही. त्याबद्दल आणि व्यक्ती म्हणून नाही, त्यांना तेवढा ह्यांचा पाठिंबा, एमएलएचा जेव्हा पाठिंबा असेल तेव्हा ते होतील ना, आणि ह्याच्यात वावगं काहीच नाही. आणि लोकशाही आहे, आणि लोकशाहीत कुठल्याही व्यक्तीला, एका व्यक्तीला मुख्यमंत्री व्हायचंच आहे, आणि त्या मुख्यमंत्र्याला होण्यासाठी त्या व्यक्तीला जर विधानसभेत तेवढं जर बहुमत असेल तर त्याने मुख्यमंत्री बनायला काहीच वावगं नाही. अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल आमचं दुमत काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीला तसं वाढण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, प्रत्येक पक्षाची भूमिका असू शकते, पण या सगळ्या भूमिकेमधून ही संपूर्ण निवडणूक आता व्यक्ती केंद्रित झाली आहे. अशा पद्धतीचा आवाज महाराष्ट्राचा आजचा विषय आहे. महाराष्ट्राचा आवाज, ही आवाज महाराष्ट्रामधनं तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मला तुम्ही सांगा, ही खरी गोष्ट आहे का? ही व्यक्ती केंद्रित निवडणूक झाली हे तुम्ही मान्य करता? म्हणजे नाही, व्यक्ती केंद्रित नाहीच आहे ही. आपण एक पक्ष केंद्रित, ॲज फार एज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आमच्या पक्षात एकच नेता आहेत असा प्रश्न नाही. आमच्याकडे अगदी सामूहिक नेतृत्व आहे, आणि जर पक्षाला एक ओव्हरऑल जर वाटलं असेल की आम्हाला 144 जागा पाहिजे आणि एक 2.5 वर्षाचा कालावधी हवा चीफ मिनिस्टर म्हणून, तर तो एक याच्यात व्यक्ती केंद्रित मुद्दा येतो असं मला वाटत नाही. अवधूत वाघ, तुम्ही मगापासून खूप हसताय. मला सांगा, काल तुम्हाला लक्षात आलं की लोकसभेमध्ये शिवसेना बरोबर नाही राहिले तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही खूप सक्षम झालात, म्हणून काल मोठा निर्णय अशा पद्धतीचा झाला. महायुती 25 वर्षाची काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुम्ही तोडलीत. मला एक सांगा, या संदर्भातला व्यक्तिकेंद्रितपणा तुमच्या पक्षामधला आहे, हा वाढीला लागला असं वाटत नाही का? समन्वयाचा अभाव असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, दोन गोष्टी. महायुती तोडली नाही, ती जोडून ठेवण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो हे खरं आहे. मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नाही, देशाचा पंतप्रधान एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्रपती होण्याची इच्छा पण एखाद्या व्यक्तीने ठेवली तर त्याच्यामध्ये गैर नाहीये. परंतु गेल्या 15 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकाच वेळी सत्तारूढ पक्षाला जे काही फायदे होतात ते ओरबळत असतानाच विरोधकांची स्पेस घेण्याचा पण प्रयत्न करते. हे कुठंतरी काँग्रेसच्या जिव्हारी लागलंय. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लागून सर्व सिंचनापासूनचे सगळे घोटाळे करायचे आणि या मुख्यमंत्र्याच्या बरोबर मी काम करू शकणार नाही असं म्हणायचं, हा दुटप्पीपणा, ही डबल ढोलकी फक्त राष्ट्रवादीच करू शकते. याच्या अवधूत वाघ, आपल्याकडे अत्यंत वेळ कमी आहे. अवधूत वाघ, मला एक सांगा, या भूमिकेमधनं अत्यंत वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडक्यात सांगा की कालच्या पद्धतीची जी तुमची महायुती तुटलेली आहे, ही व्यक्ती केंद्रित प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची ईर्ष्या पणाला लावल्यामुळेच तुटली, हे तुम्ही मान्य करता का? आणि हे तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही, शिवसेनेने कुठची भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं 15 वर्षाचं शासन बाजूला करण्यासाठी आम्हाला जे काही मित्रपक्ष आमच्या बरोबर येतात त्या सर्वांना घेऊन आम्हाला हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शासन काढायचं आहे. मी संजयजी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण म्हणून सातत्याने साम वाहिनीवरनं पण ज्यावेळी अनेक तुम्ही रिव्ह्यूज घेतले, तुम्ही सर्वे झाले, हे काय म्हणतात त्याला, सर्वे घेतला, त्यावेळी 34% लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदी जो सांगतील तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य असेल. त्याच्या खालोखाल मग उद्धवजी असतील, ती तर तुमची भूमिका राहणारच आहे. शेवटी केंद्रीय कार्यकारिणीने निर्णय घेतल्यानंतरच तुम्ही ती भूमिका मांडणार. समीर दलाल तुम्हाला काय म्हणायचं? भूमिका नाही, लोकांची भूमिका आहे, ही लोकांची भूमिका आहे. लोकांची भूमिका असली तर केंद्रीय कार्यकारिणी निर्णय घ्याल. समीर दलवाई, थोडक्यात सांगा, वेळ अत्यंत कमी आपल्याकडे. बरोबर, मला भाजपवर बोलायचं नाही, पण ते आता आमच्या पक्षावर एवढं बोलतात म्हणून मला एवढं सांगायचं आहे की त्यांच्याकडे व्यक्ती केंद्रित होऊ शकत नाही, कारण अर्धा डझन त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स आहेत चीफ मिनिस्टर होण्यासाठी, आणि त्यांना तुमच्याकडे एकच आहे, तुमच्याकडे एकच कॅन्डिडेट आहे. पक्ष निवडेल. पण मुद्दा असा आहे की ज्या
गोष्टीवर तुम्ही एवढी वर्ष ऑपोजिशन मध्ये होतात आणि ज्या गोष्टीबद्दल आम्हाला सांगताय त्याच गोष्टीबद्दल तुम्ही अगदी इलेक्शनला 15 दिवस राहत असताना तुम्ही 25 वर्षांची तुमची युती तोडलीत आणि हा जो एक फाजील ओव्हर कॉन्फिडन्स आहे मला वाटतं जनता आता त्याला बरोबर उत्तर देईल की तुम्ही जर सोबत 25 वर्ष होता. डॉक्टर समीरजी आपल्याकडे वेळ कमी आहे. मी राजू वाघमारे डॉक्टर साहेब तुमच्याकडे वळणार आहे. थोडक्यात मला सांगा की या पद्धतीची व्यक्तिगत ही जी निवडणूक होते जनता कसा प्रतिसाद देईल? जनतेने युतीचं जे राजकारण आहे आणि सत्तेच्या लालसेपोटी एकमेकाला पाठीत खंजीर खुपसल्यापासून ते लबाड बोलण्यापर्यंत हा जो सत्ता नसताना ही जी त्यांची कुतरओढ जी बघितलेली आहे या जनतेने त्याच्यामुळे ही महाराष्ट्रातली जनता यांना सत्ता देण्याच्या आधीच एवढी मस्ती आली आहे हे बघून नक्कीच एकदम उद्विग्न झालेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये बीजेपी असो किंवा शिवसेना असो यांनी या सत्तेच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी जो तमाशा केलेला आहे त्या तमाशाला नक्कीच उत्तर या निवडणुकीमध्ये देऊन यांचा आलेला फाजील आत्मविश्वास यांना घरी बसवल्याशिवाय ही महाराष्ट्रातली जनता राहणार नाही. श्रीमंत माने मी आपल्याकडे वळतो. या ठिकाणी डॉक्टर समीर दलवाई डॉक्टर राजू वाघमारे या ठिकाणी बोलले आणि त्यांच्याबरोबर आपले वाघ पण बोललेत. या सगळ्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही याचं विश्लेषण थोडक्यात काय करू शकाल की यांचा तू मैमाचा खेळ आणि आता कबड्डीचे 2 संघ नाही तर 4 संघ झालेत आणि कबड्डीच्या या ग्राउंडवर हे कुस्त्या खेळायला लागलेत. काय वाटतं महाराष्ट्राची जनता या व्यक्तिकेंद्रित राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहिल? नाही संजय, या सगळ्याचा जर एकत्रित विचार करायचा असला तर सामूहिक नेतृत्व आणि चेहरा ह्या सोयीने घेतल्या जाणाऱ्या भूमिका आहेत. जो फॉर्म्युला सक्सेस होईल त्याला फॉलो केल्याचा प्रयत्न होतोय. आता भाजप या पोझिशनमध्ये नाही आहे की ते त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा नेऊ शकतील. डॉक्टर समीर दलवाईंनी जे सांगितलं की आम्हाला अशा आकांक्षा ठेवायला हरकत नाही, परंतु याच आकांक्षा छगन भुजबळ, RR पाटील, विजयसिंग मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री असताना का ठेवल्या गेल्या नाहीत किंवा काँग्रेसला हा सक्सेसफुल फॉर्म्युला महाराष्ट्रात राबवायचा आहे का? या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की ही सगळी सोयीने घेतली जाणारी भूमिका आहे. जे क्लिक होईल त्याच्यातून सत्ता मिळवा असं सगळ्यांचं धोरण दिसतंय. मला वाटतं श्रीमंत माने आपण बरोबर विश्लेषण केलं. आजचा आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण जरा विषय ठेवलाय. या विषयाच्या माध्यमातून आपण जी चर्चा केली तर महाराष्ट्रासमोर खरंच हे चित्र गेलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची ईर्ष्या बोलून दाखवली तिथून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या छातीमध्ये धडकी भरली आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, विनोदजी तावडे, एकनाथजी खडसे, पंकजा मुंडे पालवे असे अनेक जण खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना काय स्थिती होणार म्हणून त्यांचा काडीमोड झाला आणि इकडे या काडीमोडाचा आधार घेऊन तुझ्या माचून करमेना अशा पद्धतीची स्थिती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांची देखील काल ताटातूट झाली. आपण जर का पाहिलं तर 19 तारखेच्या या मतपेट्यांमधून खऱ्या अर्थाने जनता हा निकाल देईल की हा जो संपूर्ण असलेला गोंधळ ज्यांनी अगोदरच घातलाय ते राजकारणात सत्तेवर आल्यानंतर काय जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील हे 15 तारखेच्या मतदानाच्या पेट्यांमधून दिसेल आणि 19 तारखेला चित्र तुमच्या आमच्यासमोर येईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये अवधूतजी वाघ आपण सहभागी झालात, डॉक्टर समीर दलवाई आपण सहभागी झालात, डॉक्टर राजू वाघमारे आपणही सहभागी झालात आणि श्रीमंत माने आपण देखील सहभागी झालात. याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशाच पद्धतीने जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. कारण खऱ्या प्रश्नांचं नितळ प्रतिबिंब मांडण्याचा कार्यक्रम म्हणजेच आवाज महाराष्ट्राचा. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.